हॅलो. या व्हिडिओमध्ये आपण गणितातील एक खूप सोपी गोष्ट शिकणार आहोत आणि ती म्हणजे गुणाकार व्यस्त. तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय? तर अंकांची उलटापालट म्हणजे गुणाकार व्यस्त असं तुम्हाला सगळ्यात पहिले सोप्या भाषेत सांगितलं जाईल. म्हणजेच समजा तुमच्याकडे 3/2 हा अपूर्णांक आहे. तर आता जादू बघा, यातील जी वरची संख्या आहे अंश तिला खाली न्या आणि तिला इथे छेदामध्ये आणा आणि इथली जी छेदातली संख्या आहे 2 तिला इकडे वर न्या आणि आपल्याला काय मिळाले? 2/3. यालाच म्हणतात 3/2चा गुणाकार व्यस्त. तसंच मला सांगा 5/6चा गुणाकार व्यस्त काय होईल? अगदी बरोबर, 6/5. म्हणजेच त्याच्या अंश आणि छेदांची आपण अदलाबदल केली आणि आपल्याला त्याचा गुणाकार व्यस्त मिळाला. किंवा जर आपल्याला दिले 5 तर या 5चा गुणाकार व्यस्त काय होईल? थोडा विचार करा. तर 5 म्हणजेच 5/1 आणि याचा गुणाकार व्यस्त होईल 1/5. आता गुणाकार व्यस्त ओळखायचा कसा? तर इथे एक सोपी युक्ती लक्षात ठेवा. जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार हा 1 येतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असतात. म्हणजेच काय? तर या दोन संख्यांचा गुणाकार बघा, यांचा जर मी गुणाकार केला तर तो आपल्याला किती मिळेल? 3 दुणे 6 आणि इथे सुद्धा 3 दुणे 6. म्हणजेच आपल्याला मिळेल 6/6 बरोबर 1. तसंच तुम्ही इथे सुद्धा बघा 5/6 आणि 6/5 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला काय मिळते? 6×5 आणि इथे सुद्धा 6×5 आणि आपल्याला उत्तर मिळते 1 आणि इथे सुद्धा याच प्रकारे आपल्याला उत्तर मिळते 1. म्हणजेच गुणाकार व्यस्त म्हणजे नेमकं काय? तर एखादा भाग या एका पूर्ण भागामध्ये किंवा एका पूर्ण वस्तूमध्ये किती वेळा बसतो हे शोधणे म्हणजे गुणाकार व्यस्त. चला आता आपण हे एका सोप्या उदाहरणाने समजून घेऊया. तर तुमच्याकडे समजा ही एक संपूर्ण पोळी किंवा चपाती आहे आणि तुम्हाला प्रत्येकाला अर्धी चपाती द्यायची आहे. म्हणजेच विचार करा की या एका चपातीमध्ये किती अर्धे भाग मावतील? 2. म्हणजेच तुम्हाला इथे समजलं की या एका चपातीचे जर आपण अशा प्रकारे 2 भाग केले तर हा भाग अर्धा असेल आणि हा भाग अर्धा असेल आणि हे दोन्ही भाग मिळून आपला एक पूर्ण भाग किंवा एक पूर्ण चपाती तयार होते. म्हणजेच या एका चपातीमध्ये 2 अर्धे भाग मावत आहेत. म्हणजेच एकामध्ये 1/2 अधिक 1/2 असे 2 वेळा आपल्याला बसवता येतात आणि म्हणूनच 1/2 याचा गुणाकार व्यस्त काय आहे? तर तो आहे 2/1. म्हणजेच तो आहे 2. म्हणजेच आपल्याला इथे 2 भाग मिळाले. आता समजा आपल्याला असं विचारलं की या एका पोळीमध्ये किंवा एका चपातीमध्ये किती पाव भाग मावतील? म्हणजेच आपल्याला आता प्रत्येकाला पाव भाग म्हणजेच 1/4 चपाती द्यायची आहे. म्हणजे समजा मी इथे अशा प्रकारे या चपातीचे 4 भाग केले. हा आहे 1/4 भाग, हा आहे 1/4 भाग, हा आहे 1/4. माफ करा, हा भाग थोडासा माझा छोटा आला आहे, पण तुम्ही समजा की आपण बरोबर जर 4 भाग केलेत तर ते सगळे भाग हे 1/4 भाग असतील. म्हणजेच इथे आपण बघितलं आहे की एका या संपूर्ण चपातीमध्ये किती पावभाग मावतात? तर ते म्हणजे 4 पावभाग मावतात. म्हणजेच एकामध्ये 1/4 हा किती वेळा मावतो? तर तो मावतो 4 वेळा. आणि 4 म्हणजेच काय? तर 4 म्हणजेच 4/1 आणि तो 1/4चा गुणाकार व्यस्त आहे. आता आपण याच्या पुढे बघूया की एकामध्ये 2/3 हे किती वेळा बसतात. आणि आपण पुन्हा या चपातीचं उदाहरण घेऊया. तर समजा तुमच्याकडे ही एक पूर्ण चपाती आहे आणि त्याचे आपण 3 समान भाग केले. समजा मी अशा प्रकारे या चपातीचे 3 समान भाग केले. हा आहे 1/3 भाग, हा आहे 2/3 भाग आणि हा आहे 3/3 भाग. म्हणजे आपण या एका चपातीचे अशा प्रकारे 3 भाग केलेत.
आता इथे हा प्रत्येक जो भाग आहे हा प्रत्येक भाग आपल्याला 1/3 अधिक 1/3 अधिक 1/3 हे दर्शवतो. आणि यातले जर 2 भाग आपण एकत्र केले म्हणजे समजा हा पहिला भाग आणि हा दुसरा भाग, या 2 भागांना जर मी एकत्र केले तर आपल्याकडे होतात 2/3 भाग. समजा तुम्ही हे 2/3 भाग किंवा या चपातीचे केलेले अशा प्रकारचे 3 मधले 2 तुकडे तुमच्या मित्राला दिले तर आता शिल्लक किती राहिले? आता शिल्लक राहिलेला भाग आहे हा 1/3 भाग जो तुमच्यासाठी शिल्लक आहे. म्हणजेच आपल्याकडे हा जो राहिलेला भाग आहे तो समजा मी अशा प्रकारे इथे या चपातीवरती अशा प्रकारे दर्शवतो की हा आपला शिल्लक राहिलेला हा 1/3 भाग आहे. आणि हा 1/3 भाग या 2/3 भागांच्या नेमका अर्धा आहे. म्हणजे बघा हा 1/3 आणि हे 2 1/3 1/3 मिळून हा जो भाग आहे हा भाग याच्या अर्धा आहे आणि हा भाग याच्या डबल आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच एका पूर्ण चपातीमध्ये 2/3 हा भाग एक पूर्ण वेळा बसू शकतो आणि एक अर्ध्या वेळा बसू शकतो. आणि एक पूर्ण आणि एक अर्धा म्हणजे झालेला आहे 1.5. आपण गणितामध्ये 1.5ला अशा प्रकारे 1.1/2 किंवा 3/2 अशा प्रकारे लिहितो. आणि म्हणूनच 2/3चा गुणाकार व्यस्त हा 3/2 आहे हे आपल्याला समजलं.